जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. शंकर पडला तर पार्वती जिंकते, पार्वती पडली तर शंकराचा विजय. शंकरपटातील निर्णायक सिग्नलचा खेळ. सेलू येथील शंकरपट स्पर्धेमध्ये विजय पराभवाचा अंतिम निर्णय एका छोट्याशा सिग्नलवर ठरतो आणि हा सिग्नल सांभाळणारे नाव म्हणजे 72 वर्षीय रघुनाथ चंदन बावणे. ते टेकेपार तालुका कुही जिल्हा नागपूरचे रहिवासी आहे. तब्बल 48 वर्षापासून ते सिग्नल मास्तर म्हणून काम करत असून त्यांच्या अचूक निर्णयामुळे अनेक शर्यतीचे निकाल ठरले आहे. शंकरपटातील नियमही तितकेच रंजक. ज्या बाजूला सिग्नल पडतो ती जोडी हरते आणि दुसरी विजयी ठरते. म्हणजे शंकर पडला तर पार्वती जिंकते आणि पार्वती पडली तर शंकराचा विजय. हा येरू वर हा मग सिंगल पडत. हा आता शंकरला पाडू इकडं. हा पार्वतीचा विजय करा. पार्वतीचा विजय. हा घ्या पा पार्वती विजय. पार्वतीचा विजय. शंकर पडला. शंकर पडला पार्वती विजय झाली. पण नमस्कार घेतलं का नाही घेतलं? पहिले लावायचे एवढे दोन हात आहेत. विशेष म्हणजे चंदन बावणे यांनी स्वतःच्या हाताने सागाच्या लाकडातून तयार केलेल्या सिग्नलवर शंकर पार्वतीची सुंदर कलाकृती साकारली आहे. 4 दशकाहून अधिक काळ हा अनोखा छंद जपत शंकरपटाला अचूक दिशा देणाऱ्या चंदन बावणे यांचं सर्वत्र कौतुक होते आहे. जनसंग्राम न्यूज, सेलू.